जे ड्रग्ज आहेत ते त्या महिलांकडे सापडले होते, त्यांच्या पर्समध्ये सापडले होते. महिला का आल्या, कशामुळे आल्या हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्याला कळेल. त्या महिला कोणाच्या परिचयाच्या होत्या हे सुद्धा तिथं आपल्याला स्पष्टपणे कळणार आहे. आता ड्रग्ज त्यांच्या ताब्यात जर सापडले असतील तर त्यांना पोलीस कस्टडी देणं फार महत्वाचं होतं. पण पोलीस कस्टडी ज्यांच्याकडे ड्रग आहेत त्यांना पोलीस कस्टडी दिली नाही. त्यांना मात्र पोलिसांनी सांगितलं ह्यांची काही जरूरत नाही. पण ड्रग्ज त्यांच्या हातात सापडले तर शोधावं लागेल ना ड्रग्ज आले कुठून. पण तुम्ही त्यांना बाजूला ठेवता आणि ज्यांनी दारू पिली होती नाहीतर दारू कंझ्युम केली होती जी लीगल आहे अशा व्यक्तीला, जे खडसे साहेबांचे जावई आहेत त्यांच्यावर तुम्ही पोलीस कस्टडी घेता. म्हणजे ह्याच्यात कुठं ना कुठं ते राजकीय वास हा आल्याशिवाय तिथं राहत नाही. त्याच्याच बरोबर जेव्हा खडसे साहेब प्रेस कॉन्फरन्स घेतात तिथं पोलीस, ते सुद्धा 15 ते 20 पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बघत असतात कोण कोण मीडिया तिथं उपस्थित आहेत. आणि मग त्या मीडियावाल्यांना कदाचित फोन जात असावे की अरे हे तुम्ही बातमी लावू नका, हे करू नका, ते करू. म्हणजे कुठं ना कुठं तरी एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर हे सत्ताधाऱ्यांकडनं या इन्व्हेस्टिगेशनवर आहे असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. जे काय खरं आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. पण मग तुम्हाला पोर्शा केसमध्ये रिपोर्ट जो असतो ड्रग्सचा दुसऱ्या दिवशी येतो. इथं 6 दिवस झाले तरी ड्रग्सचा अजून रिपोर्ट तिथं येत नाही. मग आता शंका का नाही घेऊ. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही जर राजकीय दृष्टिकोनातून अशा पद्धतीने घरापर्यंत जाणार असाल आणि एक सेटअप तिथं करणार असाल तर मग नक्कीच राजकारण आता फार खालच्या लेवलला गेलेलं आहे असं आपल्या सगळ्यांना जाणवतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.